घरामध्ये पितरांचे फोटो असावेत की नसावेत हा प्रत्येकाच्या मनात संभ्रम अवस्था झालेली आहे. आपण जे काही आधुनिकतेकडे जातो त्यानुसार आपण मोबाईलवरती, टी व्हीवरती किंवा काही पुस्तकं वाचनात येतात ज्यामध्ये की पितरांचे फोटो असावेत की नसावेत अशी मनामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. प्रथमतः आपण जाणून घेऊयात पितरांचे फोटो म्हणजे काय आणि देवता म्हणजे काय. तर देवता आपण घरामध्ये जी पूजा करतो ते मांगल्याचं प्रतीक आहे, सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. तसं पितरांचे जे फोटो आहेत ते आपल्याला ज्ञात आपल्या पूर्वजांची आठवण करून देण्याचं काम करत असतात की त्यांनी काय कार्य केले अशा आपल्याला एक ऊर्जा देणारी घटक असतात. मग ती ऋणानुबंध जोडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून आपल्या घरामध्ये पितरांचे फोटो असण्यास हरकत तशी नाही. जर आपण पितरांनी केलेली, त्यांनी कमवलेली, त्यांची घरं दारं चालतात, त्यांची शेती आपल्याला मनापासून चालते, त्यावेळेस आपण मनात संभ्रमावस्था ठेवत नाही. मग त्यांच्या फोटोबद्दल संभ्रमावस्था का? तर माझं म्हणणं आहे की जे व्यक्तींचे क्वचित आपण दर्शन घेतो किंवा फोटो त्यांचं पूजन करतो तर ते फोटो शक्यतो आपल्या घरातील नैऋत्य दिशेमध्ये एका बाजूला किंवा दक्षिण दिशेवरती असावेत. पूर्वज हे आपल्याबद्दल आपण जे काही कार्य केलं आहे त्याचं एक प्रतीक असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपली देखील प्रगती होते. शास्त्र सांगतं की जे देवकर्म करतो त्यातून जे पुण्य मिळतं त्यापेक्षा जास्त पुण्य हे आपण पितरांचं कर्म केल्यामुळं मिळतं. म्हणून आपण पितरांबद्दल ऋण हे व्यक्त केलं पाहिजे. नाही शक्य तर महालय असेल, त्याचप्रमाणे तिथी असेल त्यांची, त्या तिथीवरती किंवा श्राद्ध कर्म करतो आपण, वर्षश्राद्ध असेल, नैमित्तिक श्राद्ध, अशा वेळेस त्यांना नैवेद्य दाखवावा. त्यांच्यापाशी एखादा आपण तेलाचा दिवा लावला आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तरी त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. देवकर्माबरोबर पितृकर्म ज्याचं उत्तम त्याला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये यश संपादित झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे कृतज्ञता या अनुषंगाने आपल्या घरामध्ये पितरांचे फोटो असण्यास हरकत नाही. धन्यवाद.